सप्तपदी. अगं आता जेवायची वेळ झाली, चहा कुठे देतेस त्यांना? भास्करला दर 15 मिनिटांनी चहा लागतो. घ्या. मी आपलं नुसतं घेण्यासाठी घेतो. मोहिनी मॅडम, हरवलात कुठे? आणि भास्कर, तू गप्प का? अरे दोघही असे गप्प का आहात? असे का वागताय तुम्ही? लतिका वहिनी मला म्हणाल्या की तुम्ही दोघं बाहेर गेला होतात म्हणून. हो, मी ऐकून जरा थक्क झालो. हे भेटले कधी, एकत्र गेले कधी? म्हणजे मी मी आले होते आणि आम्ही एक मिनिट मी सांगतो. म्हणजे साधं सोपं सरळ आहे सगळं. आम्ही आज भेटलोय खरंय, पण विद्याच्या बोलण्यातून आम्ही अनेक वेळा भेटलोय. प्रत्यक्ष असे आज भेटलो, पण कुठेतरी वाटलं की ही भेट अपुरी आहे. मन मोकळं व्हायला हवं, भावना व्यक्त करायला हवी. मन, भावना कोड्यात बोलताय तुम्ही भास्कर. मोहिनी, तूच सांग. सांगायचं काय, ठरलंय. ठरलंय म्हणजे? आता हे काय नवीन कोड आहे? मी स्वतःच सांगते. म्हणजे विद्या, आम्ही दोघांनी, म्हणजे मी आणि भास्करनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. काय वेडेपणा आहे हा? अगं लग्नाचा डिसिजन कोणी असं घेतं का? दुकानात जाऊन कपडे घ्यायला सुद्धा तुला जास्त वेळ लागतो. ती प्रेमाचं तसं नसतं. अगं इतक्या वर्षात मला असं कोणीच आवडलं नव्हतं. माधव फक्त माझा चांगला मित्रच राहिला, पण भास्करनी वेडं केलंय तुला. खरंय, माझा निर्णय पक्का आहे. आतापर्यंत विद्याच्या तोंडून भास्करची खूप तारीफ ऐकली होती आणि त्यामुळे माझ्या मनात एक विलक्षण कुतूहल निर्माण झालं होतं. त्याला प्रत्यक्ष भेटले, त्याला पाहिलं तेव्हा तर थक्कच झाले आणि माझ्या मनाने कौल दिला. मोहिनी, वेडेपणा आहे ग तुझा हा. असं कसं म्हणू शकतेस तू संगीता? भास्कर हा अविचारी आहे असं कसं म्हणू शकतेस तू? हे बघ, तो वाईट मुलगा नाहीये, तो हुशार आहे. आणि मी जेवढं ऐकलंय त्याच्यावरून तरी तो अविचारी नाहीये. मुख्य म्हणजे मोहिनीला त्याच्याशी लग्न करायचं तेव्हा हो, पण घर, घराणं, पैसा, प्रतिष्ठा काही तो येईल. मुलगा चांगला असणं सगळ्यात महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी या आपोआप येतील. मोहिनी, वेडी झालीयस तू. अगं एका अतिसामान्य आणि मिडल क्लास मुलाशी लग्न करणार आहेस का तू? मी खूप कमी कालावधीत लग्नाचा निर्णय घेतला असला ना तरी माझा निर्णय पक्का आहे. मी भास्करशीच लग्न करणार आहे. मी मोहिनीशीच लग्न करणार. म्हणजे तसं काही ठरवून आलो नव्हतं. तशी माझ्या मामांनी माझ्यासाठी 1-2 स्थळं पाहिली होती, पण आपल्याला ती मान्य नव्हती. मी इथे आलो, मोहिनी भेटली आणि माझा बायकोचा शोध संपला. अरे पण तिच्या घरी मान्य असायला हवं ना. तुम्ही सांगा ना ह्याला काहीतरी. मी काय सांगणार?
हा निर्णय भास्कर आणि मोहिनीचा पर्सनल मामला आहे. ते एकमेकांना पसंत आहेत म्हटल्यावर त्यात कोणीही बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नाही नाही, तसं नाहीये माधवराव. खरंच तसं काही नाहीये. आणि विद्या, तू कशाला काळजी करतेस? मला माहिती आहे की आता वादविवाद, रुसवे फुगवे आपल्या घरी देखील होणार. मुळात आईबाबांना हे सगळं मान्य नाहीये याची मला पूर्ण कल्पना आहे. पण आम्ही दोघांनी हा निर्णय पूर्ण विचारांती घेतलेला आहे. हा, आता हे खरं आहे की हा निर्णय आम्ही जरा लवकरच घेतला, पण चालतंय. काही काही वेळेला काही गोष्टी अशा घडतातच. खरंय तुझं. या गाठी वरनच बांधल्या जातात. काहीतरी निमित्त होतं आणि नाती जुळतात. कधी कधी ही नाती एका क्षणात जुळतात, तर कधी कधी जीवाचा आटापिटा करून ही नाती पटवावी लागतात. नशीबवानेच. प्रत्येकाच्या भाग्यात हे सुख नसतं. प्रेम मागून मिळत नाही, तर ते नशिबातच असायला लागतं, हेच खरं. तुला वेळ लागलाय मोहिनी. मी तुला हा निर्णय घेऊ देणार नाही. दी, मी निर्णय घेतलाय. तुला लाज वाटत नाही माझ्या मनाविरुद्ध निर्णय घ्यायला? दी प्लीज, तू मला समजून घे ना. अगं, मी तुला समजून घ्यायचं की तू मला? जी चूक माधवने केली तीच चूक तू करतेस. भास्कर केवळ हुशार म्हणून त्याच्याशी लग्न करायला निघालीस. तू अविचार करतेस मोहिनी. दी, मला तसं नाही वाटत. अगं, भास्कर अतिशय विचारी, हुशार, करिअरिस्ट मुलगा आहे. तरीही आपल्या तोला मुलाचं घराणं नको का? अगं, तो मुलगा कशावरून तुझ्या पैशाकडे, प्रॉपर्टीकडे बघून लग्न करत नाहीये? दी प्लीज. हे बघ मोहिनी, नीट समजून घे. उद्या तुझ्यावर पश्चात्तापाची वेळ यायला नको ना, म्हणून ही खबरदारी घे असं तुला सांगते मी. अगं, जर तू असा वेडेपणा केलास ना, तर बाबांच्या प्रॉपर्टी मधला मी तुला हिस्सा देणार नाही. मग बघूया तुला भास्कर कशी साथ देतो ते. बघाच. अवश्य बघा. अवश्य बघा. नमस्कार, मी भास्कर नारायण जोशी. नमस्कार, मी डॉक्टर अरुण. माफ करा संगीताजी, जोवर आपण एकमेकांना ओळखत नाही तोवर अशी विधानं करणं चुकीचं आहे. डॉक्टर साहेब, काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मी इथे आलोय. माझ्या सुदैवानं संगीताजींचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे मला समजलं. तर निवळ रूपाकडे किंवा पैशाकडे बघून लग्नाचा निर्णय घ्यायला मी काही वेडा नाही हो. माझ्यामध्ये काही चांगले गुण असतील, काही बरे गुण असतील, म्हणून तर मोहिनी माझ्याशी लग्न करायला तयार झाले ना. मला एक सुसंस्कृत, सुशिक्षित आणि आधुनिक विचारांची मुलगी माझी बायको म्हणून हवी आहे, जी मोहिनी आहे. तुम्ही फक्त कन्यादान करा, अथवा आम्ही कोर्ट मॅरेजही करू शकतो. अर्थात तुमचे आशीर्वाद असू द्यात. संकेताजी, पैसा, प्रॉपर्टी या गोष्टींमध्ये मला काडीचाही रस नाही आहे. माझ्या बायकोची जबाबदारी मी सहज उचलू शकतो. त्यासाठी मला तुमचा एक शदामही नकोय. मोहिनी, या दोघांसमोर तू तुझा निर्णय सांग.
मी लग्नाला तयार आहे. डॉक्टर साहेब, माझीही हरकत नाही. प्रोफेसर घ्या चहा. थँक्स बहिणी. काही खायला आणू का? नको मला चहाचीच आवश्यकता होती. पण तुम्ही का हा सगळा त्रास करून घेता? नाही नाही, विद्या मला सांगून गेलीये प्रोफेसर संध्याकाळी आले घरी की त्यांना चहा द्या. रात्रंदिवस विद्या अगदी काम करते हा. सतत लिखाण, प्रेस. ते पुस्तक प्रकाशित होईपर्यंत त्या सहस्र बुद्ध्यांना काही श्वास घेऊ देणार नाही ती. खरंय, गेले काही महिने विद्याने खरंच खूप कामं केली. मी एकटा नसतो करू शकलो. एक्झिबिशनची तयारी, सगळ्या कथा छापून घेणं, प्रूफ रिडिंग सारखं किचकट काम विद्या मात्र चिकाटीने करते. हो, आणि त्यात तिला ताप आहे बर का आज. मी तिला म्हणाले थोडी विश्रांती घे, पण नाही. अरे हो, प्रोफेसर, त्या स्पर्धेचा निकाल लागला का? शासनाची साहित्य स्पर्धा नाही लागला. 2 वर्ष सतत पहिलं बक्षीस मिळतंय तुम्हाला. यावर्षी हॅट्रिक. बघूया हॅट्रिक मिळाली तर. जर कशाला, नक्की हॅट्रिक मिळणार. आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करावा. बरं, निघू मी? थकून आलीयस? 4 पोळ्या आणि भाजी देऊ का? भाजी आहे, मी पोळ्या गरम करून वाढीन. वाटलंच मला. ऐकणार नाही हं हे कोणाचं. चल. झालं बाई एकदाचं प्रूफ रिडिंग. आता प्रिंटिंगला सुरुवात होईल. हे सहस्त्रबुद्धे फार हळूहळू काम करतात. हं, विद्या, तू होतीस म्हणून हे काम इथवर आलं. मला नसतं जमलं. पण विद्या, तुझी तब्येत बरोबर नाहीये ना? ताप आहे ना तुझ्या अंगात? त्यात काय होतंय? कामं महत्वाची आहेत. बघता बघता एक्झिबिशनचा दिवस येईल. तयारी नको? साहित्यिकांच्या वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली असेल. एकट्या लेखकाच्या पुस्तकाचं प्रदर्शन म्हणजे मानाची गोष्ट आहे. पण तुझ्या अंगातला ताप मुरला तर शरीरात. चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. नको, आज रात्रभर आराम केला तर उद्या बरं वाटेल. बरं, मी पोळ्या करून वाढते गरम गरम. हं? विद्या, अहो, काही होत नाहीये. काम वेळेत व्हायला नको का? खरं तर तुम्ही पण जरा नजर घाला ह्याच्यावर ना. बघा, तोपर्यंत मी जेवायला वाटते. हं? बरोबर आहे ना सगळं? हा, अगं उत्तम, खूपच छान. इतकं नीटनेटकं आणि शिस्तबद्ध काम मी पण करू शकलो नसतो. कमाल झाली. इतक्या कमी अवधीत 10 पुस्तकांचं काम करणं अवघड होतं. सगळ्या कथा तर तुम्हीच लिहून ठेवल्या होत्या. आणि सहस्त्रबुद्धे सुद्धा एका पायावर तयार होते सगळं छापायला. मी फक्त तुमच्या दोघांमधला दुवा झाले. मगाशी विचारायचं विसरलो, भास्कर बाहेर गेलाय का? नाही, तो गेला गावाकडे. गावाकडे? हो, आता लग्नाचं भूत शिरलंय ना अंगात. त्याचं काम असंच. एकदा मनाशी एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. पण लगेच कसा गेला? तू त्याला 2 दिवस तरी थांबायचंस ना? मी कोणत्या अधिकाराने थांबायला सांगणार माझ्या भावाला? विद्या, अजून माझीच नोकरी पक्की नाही. मीही अजून 6 महिन्याच्या प्रोबेशन पिरियडवर
बायकोच्या भूमिकेत अप्रेंटिसशिप करते. कुठल्या अधिकाराने मी त्याला थांबायला सांगणार? जेवायचं ना? वाढते मी. चला. अरे तुझं अजून काम चालूच आहे? कामं काय न संपणारी आहेत. सहस्त्रबुद्धेनं तुमच्या कथा दिल्या होत्या ना छापायला, हा. त्या निमित्ताने तुमच्या जुन्या फाईल्स काढल्या. त्यात तुमच्या काही कथा सापडल्या. कल्पांत, निर्णय, ही वाट दूर जाते, भुजंग. काही काही सुमार आहेत, पण काही फारच उत्तम आहे. म्हणजे पुढे मागे जर कथासंग्रह काढायचा झाला तर ह्या सगळ्या उपयोगी येतील ना. बस झालं विद्या. गेल्या काही महिन्यांपासून बघतोय तू रात्रंदिवस काम करतेस. अहो, त्या शासनाच्या स्पर्धेचा निर्णय कधी लागणार आहे? उद्या परवात. ताप आहे का? मानला तर आहे, मानला तर नाही. कळलं. हे असं किती दिवस जागणार आहात तुम्ही? नेहमीच जागते. नवऱ्यासोबत रात्र जागवणं माझ्या नशिबात नाहीये. काहीतरी कामं शोधायची आणि मन रमवायचं. मीच माझे बांधियले घर उन्हामध्ये, मुठीत माझी आता झुंबर स्वप्नांचे. नाही सोडायाची साथ ऊन पावसातही, तुझी सावली होऊन चालते मी सप्तपदी. एक अतूट बंधन सप्तपदी. बाबा, तुम्ही समजून घेणार आहात का माझं म्हणणं? अरे पण हा असा निर्णय कसा घेऊ शकतोस तू? तू जे करशील ते आम्हाला मान्य आहे असं वाटतं का तुला? अहो, पण ती मुलगी. हा, ती तुला पसंत पडली आणि लग्नाचा निर्णय घेतला असं सांगायचं ना तुला आता? अरे काय विचारायची पद्धत आहे की नाही? काय नाव काय त्या मुलीचं? मोहिनी. सुंदर आहे, हुशार आहे, शिकती आहे. एका वेळी एकाच प्रश्नाचं उत्तर दे ना. आई प्लीज, तू रागावू नकोस ग. माझं ऐकून घेणार आहेस का? खरंच खूप चांगल्या मनाची, चांगल्या स्वभावाची मुलगी आहे ती. माधवची विद्यार्थिनी आहे आणि मुख्य म्हणजे विद्याची सुद्धा खूप चांगली मैत्रीण आहे. हे बघ, ती जरी शहरात राहत असली ना तरी गावाकडच्या या सगळ्या गोष्टींची तिला हौस आहे, आवड आहे. मला खात्री आहे तुम्हाला नक्की पसंत पडेल. काय करूया? हे बघा, जो झाला प्रकार तो काही तितकासा बरा झालेला नाहीये. काय तर काय? अरे ही पद्धत नाही भास्कर. ही अशी वागणूक देतात आई वडिलांना? बाबा, मी हे बघ, आता केली आहेस ना पसंत, कर लग्न. खरंच आई? मग थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू म्हणे. मी नाही म्हटलं असं तर केलंच नसतंस तू लग्न. काय आहे बाबा?